मित्रो, या सोशल मीडियाचा आधार घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आला, तोच मीडिया आता भाजपाला जड होताना दिसू लागला आहे. 2014च्या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्षानं माध्यम आणि सोशल मीडियाचा प्रचंड असा वापर केला आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जनमत तयार केलेलं होतं. गेल्या काही वर्षापासून हाच सोशल मीडिया भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आता व्यक्त होताना दिसतो. विरोधकांचा आवाज बंद करण्याचे अनेक खटाटोप सुरू असतात, पण सोशल मीडियाला आवर घालणं भाजपसाठी एक मोठी अशी डोकेदुखी बनलेली आहे. जनतेची तोंड बंद करता येत नाही, निदान सरकारी अधिकारी कर्मचारी यांचे तरी हातपाय बांधून ठेवता यावेत, अशा दृष्टीनं सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं नुकतंच एक परिपत्रक काढलेलं आहे. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतचं हे परिपत्रक आहे. राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी आणि बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेले कर्मचारी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळ आणि महामंडळातील कर्मचाऱ्यांना या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही चालू किंवा अगदी अलीकडील धोरणावर, कृतीवर आणि राजकीय घडामोडीवर सुद्धा प्रतिकूल टिप्पणी किंवा टीका करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक अथवा समाजामध्ये भेदभाव निर्माण करणारा कोणताही मजकूर शेअर, फॉरवर्ड किंवा अपलोड न करण्याचे स्पष्ट निर्देश सुद्धा दिले गेलेले आहेत. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट पूर्णपणे स्वतंत्र ठेवावं. वैयक्तिक खात्यावर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा, लोगोचा, गणवेशाचा किंवा शासकीय वाहनं आणि इमारतीसारख्या मालमत्तेचा वापर करून रील्स, फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करायला सुद्धा पूर्णपणे बंदी घातली आहे. सक्षम प्राधिकाराच्या पूर्व मंजुरीशिवाय किंवा प्राधिकृत केल्याशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय कागदपत्र अथवा माहिती सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा मजकूर पोस्ट करताना त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सअप, टेलिग्राम यासारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा अधिकृत वापर करता येईल. मात्र केंद्र किंवा राज्य शासनानं बंदी घातलेल्या कोणत्याही वेबसाईट किंवा ऍप्स यांचा वापर कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना करता येणार नाही. शिवाय कर्मचाऱ्याची जर बदली झाली तर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंटचा दावा योग्य प्रकारे हस्तांतरित करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. म्हणजे खरं तर हा इशाराच देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 हे सोशल मीडियाच्या वापरासाठी सुद्धा लागू आहे. या मार्गदर्शक सूचनांचा किंवा वर्तणूक नियमाचा भंग करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार कडक शिस्तभंग विषयक कारवाई केली जाईल असा तर स्पष्ट इशाराच या परिपत्रकामध्ये देऊन टाकलेला आहे. मुळातच सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या धोरणावर टीका करायला आधीपासूनच बंदी आहे, अगदी कायदेशीररित्या बंदी आहे. सरकारी अधिकारी कर्मचारी खाजगीत काही जरी बोलत असले ना तरी कधीही ते जाहीरपणे सरकार विरोधात कधीही बोलत नसतात. हवे नागरिक सेवेचे नियम हे सगळे त्यांना माहीत असतं. तरी सुद्धा हे नवं परिपत्रक काढले गेल्यामुळं म्हणजे काय आश्चर्य व्यक्त होऊ लागलेलं आहे. पण ज्या सोशल मीडियाचा आधार घेतला त्याच सोशल मीडियाचा एवढा धसका, मग आता याला बोंबऱ्याल म्हणायचं की मग आणखी काय म्हणायचं? मित्रांनो, तुम्हीच ठरवा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.